गोष्टी घराकडील. लेखक व्यंकटेश माडगूळकर. भाग 1. उर्वरित भाग. जुन्या घराच्या आठवणी. स्वयंपाकघरातच एका बाजूला देवाचा देव्हारा होता. नागाच्या फडीमागे असलेला व्यंकटेश, खंडोबा, महिषासुरमर्दिनी, शंख, शाळीग्राम आणि निरनिराळे चांदीचे टाक अशा देवांनी तो भरलेला असे. त्यात विशेष असा एक बाळकृष्ण होता आणि त्याचे डोळे विलक्षण होते. तो माझ्या आईशी माणसासारखा बोलत असे. चोरून लोणी खाल्ले की आई मला हात जोडून उभे करी आणि विचारी, कोणी खाल्ले लोणी? मी नाही ग. रांडरा, खोटं बोलतोस? मला ठाऊक आहे, तूच खाल्लंस. कोणी बघितलं? बघितलं माझ्या किन्या मामानं आणि सांगितलं मला. त्याला सारं दिसतं. सांग, खाल्लंस ना? मोठ्या डोळ्यांचा किन्या मामा आईशी बोलतो ही गोष्ट त्यावेळी खरी वाटत असे आणि माझ्या तोंडून कबुली जबाब येत असे. बाहेर मारामारी केली, पाखरांची कोटी विस्कटली की आईपुढे जाण्याचे मी सहसा टाळीत असे, कारण मी केलेली सर्व पापे किन्या मामा तिला तपशीलवार सांगत असे. देवघर म्हटले की त्या उबट संबळीची आठवण होणे अपरिहार्य आहे. देव ठेवायची ही गवती टोपली आता क्वचित कुठे आढळेल? माझे आजोबा कसल्याशा तोहमतीत फरारी झाले होते, तेव्हा व्यंकटेशाची मूर्ती या संबळीत घालून त्यांनी सोबत नेली होती. 2-1 वर्ष ते रानामाळातून हिंडत होते, तेव्हा ही संबळी त्यांच्याबरोबर होती. स्वयंपाकघरातील माझ्या आवडत्या वस्तूंमध्ये द्रोणासारख्या आकाराच्या वाट्या आणि ताक घेण्यासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या दगड्या प्रमुख होत्या. शिवाय पाण्याच्या प्रचंड हंड्यावरही माझे विशेष प्रेम होते. तांब्या भांडे घेऊन पाणी पिणे मला मुळीच आवडत नसे. घंगाळात तोंड घालून गाय जशी पाणी पिते तसे पाणी प्यायल्या वाचून माझी तहानच भागत नसे. धावत धावत बाहेरून यावे आणि पाण्याने भरलेल्या हंड्याचे झाकण उघडून आतील पाण्याला तोंड लावावे, हा क्रम मी कित्येक दिवस चालू ठेवला होता. त्याबद्दल सर्वांनी सांगून बघितले, थोडाफार मारही दिला. त्याचा परिणाम इतकाच झाला की पाणीही चोरून पिऊ लागलो. एके दिवशी अशा तऱ्हेने पाणी पिताना माझ्या वडिलांनी मला बघितले. क्वचित रागावणारे आणि त्याहूनही क्वचित मारणारे माझे वडील माझ्या या जनावरासारख्या वागण्याने फार संतापले. तिरीमिरी सरशी दंड धरून त्यांनी मला पुढे ओढले आणि विद्र कल्याणी पोरट्या असे ओरडून आपल्या लांबसडक पायांनी माझ्या कुल्ल्यांवर अशी एक लाट ठेवून दिली की त्या बुटक्या स्वयंपाकघराच्या आड्याला थटून मी खाली पडलो. स्वयंपाकघरातून मोकळ्या परसात जाण्याचे जे दार होते ते इतके मोडके होते की दार लावण्याचा हेतू त्यामुळे मुळीच सफल होत नसे. फार पूर्वी एकदा गावात भटके रोहिले राहायला आले. या जमातीला तेव्हा लोक फार भीत. माझ्या घरातील सर्व बायका माणसे आणि पोरे फार भिवून गोळा झाली. चहूकडची सर्व दारे बंद करण्यात आली. तेव्हा या मोडक्या दाराला माझ्या आईने जात्याच्या पाळ्या, पाटे, वरवंटे असे जड सामान लावून ठेवले. कल्पना ही की त्यामुळे रोहिल्यांना दार उघडता येणार नाही. असा सर्वपरीने बंदोबस्त झाल्यावर सगळे भिवून सांदाडीत बसले आणि घरात एकटेच असलेले पुरुष माणूस बाजीनाना एकटे चौकात उभे राहिले. रोहिले आले. गाजरासारखे लाल आणि अंगाने भले दांडगे रोहिले अंगणात आले. बाजीनानांपुढे उभे राहून म्हणाले, रोटी दाल दो. तेव्हा आयुष्यात प्रथमच बाजीनाना हिंदी बोलले. हात वारे करून आपल्या बारीक आवाजात ओरडले, रोटी बेटी कुछ नहीं, तुम जाओ. मागल्या परसात डाव्या बाजूच्या अर्धवट बांधलेल्या भिंतीला लागून खाऱ्या पाण्याचा आड होता. त्याचे पाणी शेंदून काढावे लागे. या आडाच्या फटीतूनही चिमण्यांची वसाहत होती. कधी गफलतीने त्या पाण्यात पडत पाण्याला वास येऊ लागला की चिमणीला झालेला अपघात आम्हाला कळून येई. नाना प्रयत्नांनी ती मेलेली चिमणी काढली जाई. 8-15 दिवस पाटलाच्या आड्याचे पाणी आणावे लागे. या चिमण्यांच्या नादाने कधीकधी सापही पाण्यात उडी घेत. घरात एकच धमाल उडे. पुरुष माणूस कोणी नसले म्हणजे माझी आई दोराला बांधून बोराटीचा फांजर आत सोडी. बापडा साप त्या आधारावर पटकन चढून येई. आई त्याला शेंदून सावकाशपणे वर घेई. मग आम्ही पोरे दगडाधोंड्यांनी त्याचा चेंदामेंदा करीत असू. परसाला पाठभिंतीऐवजी नुसता खिळगा होता, त्यामुळे उकिरडा होता. आईच्या सांगण्याप्रमाणे पूर्वी त्या जागी आड होता आणि ताई आईचे देवस्थान होते.
हा आड नीट बांधलेला नव्हता. तो सारखा ढासळे आणि त्या ताई आईला आमचा कधी नैवेद्य नारळ चुकला की घरात काही वावगे घडे असे फार होऊ लागले. तेव्हा एके दिवशी संतापून माझ्या आजोबांनी ती आई ताई उचलून आडात टाकली आणि आड बुजवून उकिरडा केला. त्यानंतर पुष्कळ दिवस घरातील एखादी वस्तू सापडेनाशी झाली की आई म्हणे, नेली ताई आईने. मग त्या उकिरड्याला नारळ दिला जाई. 4-2 दिवसात डाव्या उजव्या हाताने ठेवलेली ती वस्तू सापडे. मागच्या या खिडक्यावर बसले की रस्त्याने जाणारी येणारी माणसे दिसत. विशेष म्हणजे बाजूला असलेले दरवेशाचे बिऱ्हाड आणि त्याचे झुलते अस्वल दिसे. त्याच्या हालचाली बघण्यात वेळ छान जाई आणि त्याच्या थोडे अलीकडे असलेल्या मोठ्या बाभळीच्या आडापाशी रामातेल्याचा घाणा चाले. झापड लावलेला म्हातारा बैल फिरत राही. भक्कम बांध्याचा रामातेली दगडावर बसून त्याच्याबरोबर फिरे आणि पांढऱ्या शुभ्र करडईचे पिवळे धमक तेल घाण्यात साचत जाई. रामाला कुठे जाऊन यायचे झाले म्हणजे हात वर करून तो हाळी देई, या कुलकर्णी या घाण्यावर बसायला. खिडक्यावरून उडी घेऊन मी धावत जाई. हातात चाबूक घेऊन दगडावर बसे. करडई रगडता रगडता लाकडी लाटेने सावकाशपणे गायलेले गाणे ऐकता ऐकता मला सुरेख गुंगी येई. असा एक घाणा आपल्यालाही असावा आणि रामातेल्याप्रमाणे त्याच्यावर रोज काम करावे अशी त्या काळी माझी महत्त्वाकांक्षा होती. नोकरीच्या गावी जाण्याची वेळ येई तेव्हा मला फार वाईट वाटे. माझे हे घर हे गाव सोडून कोठे दुसरीकडे वर्षानुवर्ष राहायचे ही कल्पनाच मला रडू आणी. मागे राहणाऱ्या आजीपाशी राहण्याचा मी हट्ट घेऊन बसे, पण त्याला आईची तयारी नसे, कारण आजी वेडी होती. खरे तर ती तिला वेडी का म्हणत असत ते मला कोडे पडे. ती सगळे घरकाम व्यवस्थित करी, स्वयंपाक पाणी नीट करी. सारे काम आटोपल्यावर घरातल्या एखाद्या कोपऱ्यात बसून भाजी निवडता निवडता काही निरर्थक बडबड करण्यापलीकडे तिच्या वेडाचा काहीच उपद्रव होत असलेला मला स्मरत नाही. आम्ही 1-2 वर्ष परगावी असलो तरी ती एकटी घरात राही. कशी राही याचे मला नवल वाटते. गावाहून परत आलो की मी तिच्या कुशीत शिरत असे. रात्री तिच्यापाशी झोपत असे. माझ्या प्रश्नांना उत्तरे देता देता तिची ती निरर्थक बडबड चालूच असे. ही माझी वेडी आजी वारली तेव्हा घराला कुलूप लावून आम्ही परगावी जाऊ लागलो. नवा सोपा जुना सोपा मोकळा राहू लागला. मोकाट जनावरे त्यात आसरा घेऊ लागली. ऊनखून पोपडे निघू लागले. मग नव्या सोप्यात एक आणि जुन्या सोप्यात एक अशा 2 ओबडधोबड खोल्या पाडण्यात आल्या. नव्या सोप्यातल्या खोलीत रणकी बायजा माळेगावकरीण आपल्या पोराबाळांना घेऊन कित्येक वर्ष राहत होती. सारवून सुरवून ती स्वच्छ ठेवी. रात्री दिवा लावी. या पलीकडे भाडेकरूकडून काही नाण्याच्या स्वरूपात मिळू शकते ही कल्पना त्या काळी नव्हती. या बाईनंतर एक परगावचा शिंपी आणि एक गावचाच वाणी असे 2 बिराडे अनेक वर्ष आपापला धंदा चालवून तिथे राहत होती. 1-2 वर्ष माझघराची किल्ली जपून ठेवणे पोराबाळांच्या घरात जमत नसे. काही वेळा ती हरवून जाई आणि बिराडासहित आम्ही गावी परत येत असू. तेव्हा दार उघडायचे कसे हा मोठाच प्रश्न पडे. अनेक प्रयत्नांनंतर म्हाताऱ्या बाबा सोनाराला बोलवावे लागे. चष्मा घातलेला तो कसबी आणि गमत्या सोनार जवळच्या हत्यारांनी ते कुलूप अशा हिमकतीने काढी की दार तर उघडावे आणि कुलूप मात्र पुन्हा उपयोगात यावे. वाह वाह. बाळपण संपले, चांगले कळू लागले. नोकरी करण्यासाठी शिक्षणासाठी सगळेजण कुठे कुठे फुटले. तरी या वेड्यावाकड्या घराविषयीचे प्रेम कमी झाले नाही. वर्षातून एकदा आम्ही सारी भावंडे गावी एकत्र जमत असू. पसारा एवढा झालेला असे की एवढे घरही गजबजून जाई. मग चांदण्या रात्री अंगणात लिंबाचा गार वारा घेत सर्वांनी बसावे. वडिलांनी रसाळ गोष्टी सांगाव्यात. सकाळी नव्या सोप्यात न्याहारी करीत बाळपण आठवावे. दुपारी बाजीनानांनी वाढविलेल्या लिंबावरच्या साळुंक्यांचे मंजूळ बोलणे ऐकत डुलकी घ्यावी. संध्याकाळी दिवस कल्ल्यावर माळवदावर चढून मावळतीचे झगमगते रंग पहावेत. ती सांदाडी बालपणी होती तशीच पुढेही होती. जिज्ञासा आणि भीती गेली तरीही त्या काळच्या आठवणींमुळे ती प्रिय वाटे. पूर्वी मला मोठा वाटणारा सोपा आमची उंची वाढल्यामुळे आता बुटका वाटे. तरी तुळ्यांवरून त्या काळी खडूने लिहिलेली ती वचने वाचून कशा गुदगुल्या होत. आम्हा तिघाही भावंडांची अक्षरे तिथे होती. अहिंसा परमो धर्म, सत्यमेव जयते, यदा यदा हि धर्मस्य
हा गीतेतील सगळा श्लोक असे कितीतरी बोधवाङ्मय आम्ही तिथे श्रद्धेने उतरून ठेवले होते. रात्री अजूनही आई करुणाष्टके म्हणत जुन्या सोप्यात बसे. ती अंथरुणात पडल्या पडल्या ऐकली की रघुपती मती माझी आपलीशी करावी असे म्हणत आपणही तिच्या शेजारी बसावे असे वाटे. पहाटे उठून वडील जेव्हा उठा उठा हो सकळीक अशी भुपाळी म्हणत तेव्हा अंथरुणात पडल्याची लाज वाटून अंगण साफ करण्याचा हुरूप येई. तो सकाळचा सडा, ती जात्यावरची गाणी, ते पहाटेचे शेकणे, या गोष्टींना काही आगळे सौंदर्य येई. त्या घरात असणे म्हणजे बाळपणात फिरून असणे. प्रत्येक वस्तूवर पडलेल्या आजोबांच्या छायेविषयी भीतीयुक्त आदर बाळगणे, बाजीनानांचे पांढरे केस पाहणे, वेड्या आजीच्या कुशीत झोपणे. मध्यंतरी एकदा वडील म्हणाले, व्यंकटेशा गड्या, एक फुलझाड आणून परसात लावलं पाहिजे. तरवडा कन्हेरीशिवाय फुल नाही आपल्या गावाला. गोष्ट खरी होती. आम्हाला कधी उणे वाटले नाही, तरी तसे आमचे गाव वृक्षच होते. 12 महिने जुळजुळत वाहणारा ओढा, गर्द झाडी, फळाफुलांच्या बागा, डोंगर असले निसर्गाचे वैभव तिथे नाहीच. मग मी तालुक्याच्या गावाहून एक तांबड्या जास्वंदीची आणि एक प्राजक्ताची अशा 2 कांड्या मिळवून त्या परसदारी प्रयत्नपूर्वक पुरल्या. ती फुलझाडे जगावीत म्हणून माझ्या वडिलांनी कोण श्रम घेतले, कशी बाळ उत्सुकता दाखविली. तरीही प्राजक्त जळले आणि जास्वंदी वाचली. आमच्या उत्सुकतेच्या मानाने तिची वाढ फारच सावकाश होती, पण तिला हिरवी पाने फुटली आणि मी गाव सोडले. पुढे दरवर्षी जाई तेव्हा प्रथम जास्वंदी केवढी झाली हे बघण्यासाठी मी परसदारी धाव घेई. मग मागून वडीलही येत आणि म्हणत, बघ कशी झक्कास फुलली आहे. तू गेलास तरी मी तिची आबाळ नाही केली. देवापुरती फुलं देते आता. जास्वंदीचा तो हिरवा विस्तार बघून माझे काळीज कसे सुपासारखे होई. शेवटचे पाहिले तेव्हा ते झाड केवढे जोमाने वाढलेले दिसले. जागोजागी तांबडी भडक फुले उमलली होती. रंगीबेरंगी फुलपाखरे त्याच्या भोवती उडत होती. डहाळ्यांवरून चिमण्या नाचत होत्या आणि सदा गारव्याला हपापलेली, माझ्याबरोबर रानोमाळ भटकलेली माझी पश्मी कुत्री अंगाचे वेटोळे करून त्याच्या बुंध्याशी बसली होती. त्यानंतर एका वर्षानेच गांधीवधाच्या दंगलीत मी पुण्याहून तिकडे गेलो. तेव्हा आमचे ते जुने घर पार जळून गेले होते. राखेचे ढीग पडले होते. खाली कोसळलेल्या तुळ्या अजून धुमसत होत्या. आगीने तडकलेल्या भिंती भकासपणे उभ्या होत्या. आजोबांची आठवण सांगणाऱ्या सगळ्या वस्तू जळून राख झाल्या होत्या आणि मी लावलेली, वडिलांनी वाढविलेली ती डेरेदार जास्वंदी करपून कोळ झाली होती. बधीर अंतकरणाने हे बघत मी कितीतरी वेळ उभा राहिलो. धन्यवाद. पुढील भाग पुढच्या व्हिडिओमध्ये.